सो वेलकम. एक माईक का तुम्ही सगळ्यात पहिले. तर गाईज, तर आज मेंटॉरशिप विषयी सगळं सांगणार आहे. मेंटॉरशिप काय म्हणजे मी कशाविषयी चालू केलेलं आहे सगळं. पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये अबाउट मी माझ्याविषयी तुम्ही सगळं सांगितलं होतं. मेंटॉरशिप विषयी अधुरच सांगितलं होतं. मेंटॉरशिप ओके. तर मेंटॉरशिप मध्ये सांगतो मी काय काय करणार आहे. सगळ्यात पहिले मी मेंटॉरशिप मध्ये काय काय करणार आहे. फर्स्ट म्हणलं तर हाऊ टू स्टडी. हाऊ टू स्टडी अभ्यास कसा करायचा ते सांगा. दुसरी गोष्ट क्रॅक एनी एक्झाम. थर्ड गोष्ट व्हॉट इफ नॉट क्रॅक. या गोष्टीवर बोलन. या गोष्टी हे बा सगळ्यात पहिले हाऊ टू स्टडी. दुसरी गोष्ट हाऊ टू क्रॅक एनी एक्झाम. जर एक्झाम क्रॅक नाही झाली तर त्याच्या पुढे काय करायचं ती गोष्ट पण सांगेल मी. सगळ्यात फर्स्ट गोष्ट म्हणलं तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फर्स्ट गोष्ट म्हणलं तर जर एक्झाम क्रॅक नाही झाली त्याविषयी बोलतोय. थर्ड गोष्ट विषयी एक्झाम क्रॅक नाही झाली तर फर्स्ट गोष्ट तर मी स्वतः माझं एक कंपनी चालू करणार आहे. कंपनीचं नाव आहे ओडी फाउंडेशन. जर स्टुडंट्स कडून एक्झाम क्रॅक नाही झाली तर त्याला या फाउंडेशनद्वारे त्यांना दुसऱ्या एक्झामची तयारी दुसरं अजून कोणतं ऑप्शन्स आहे ते सांगितलं जाईल. जर त्या व्यक्तीचं आता जसं समजून घेतलं आपण 35 एज आहे, UPSC साठी आता लास्ट टाइम असलं त्याला आणि त्याला जॉब नसेल भेटेल तर ओडी फाउंडेशन त्याला जॉब देईल. म्हणजे ते ओडी फाउंडेशन त्याला कोणत्याही प्रकारचे चांगल्या प्रकारचे जॉब देईल, रिस्पेक्टेबल जॉब देईल. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर कोणत्याही स्टुडंट पॅनिक नाही व्हायचं. कोणत्याही स्टुडंटला आम्ही काय त्याला प्रत्येक गोष्टीपासून त्याला सोल्युशन देईल. स्टुडंटला गोष्टीचं सोल्युशन देईल प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देईल. त्याच्या होम प्रॉब्लेम असो, घरचे प्रॉब्लेम असो किंवा पर्सनल प्रॉब्लेम असो, जे असेल ते पर्सनल प्रॉब्लेम असो, हे सगळं पर्सनल प्रॉब्लेम विषयी आम्ही बोलणार आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला गाईड करू काय करायचं काय नाही करायचं. आणि थर्ड गोष्ट म्हणलं तर सर्वात मेन गोष्ट आहे. थर्ड गोष्ट म्हणलं तर मी ओडी फाउंडेशनचा फाउंडर हे अनाउन्समेंट करतो मी की जे मेंटॉरशिपनं आणि जे सेशन्सनं मेंटॉरशिप अँड सेशन मध्ये जे पण मी मनी कमवल म्हणजे जे पण मला धन येईल, जे पण मनी मला येईल त्या मनी मधून 50% ऑफ मनी मी काय करेल डोनेट करेल. 50% मनी मी डोनेट करेल कोणाला? आर्मीला, इंडियन आर्मीला. आणि सेकंड गोष्ट जे मुलं बुक्स विकत नाही घेऊ शकत, ज्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे, स्टुडंट हु हॅज हेल्प, ज्यांना हेल्प पाहिजे, ज्यांना बुक्स नाही घेऊ शकत, ते स्टडी नाही करू शकत पुढं, त्या मुलांना मी हेल्प करेल. त्या मुलांसाठी मी मेंटॉरशिपचे फक्त 50% पैसे मी पूर्ण डोनेट करेल. एक्झाम्पल देतो, जर मी एक हवरचे जर 5,000 रुपये घेतोय तर 5,000 मी 2,500 रुपये डोनेट करेल. ही मेंटॉरशिपची खासियत आहे. दुसरी गोष्ट म्हणलं तर मेंटॉरशिपमध्ये स्वतः मी मेंटॉर करेल. मेंटॉरशिपमध्ये मी स्वतः गाईड करेल तुम्हाला. IIT बॉम्बे स्टुडंट
तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असला, फॅमिली प्रॉब्लेम असो, कोणत्याही प्रकारचा असो, तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन, पॅनिक सेशन, कोणत्याही प्रकारचं टेन्शन आलं असेल, कोणत्याही एक्झाम विषयी जर एक्झाम क्रॅक नसेल होत, कोणत्याही प्रकारचं अडचण असेल, तर तुम्ही शेअर करू शकता आम्हाला. आम्ही सोल्युशन काढू त्या गोष्टीवर. तर माझी इन्स्टा आय डी आहे. इन्स्टा आय डीवर तुम्ही मेसेज करा, कोणती पण अडचण असली तर सांगा, आम्ही हेल्प करू तुम्हाला. दुसरी गोष्ट, जर खूपच काय म्हणतो, कठीण परिस्थिती तुमची की तुम्ही शिक्षणासाठी खूपच तडजोड करताय, तुम्हाला जॉब नाही भेटत आहे, काही अशी अडचण असेल तर ओडी फाउंडेशन ओडी फाउंडेशन हेल्प करेल तुम्हाला. ओडी फाउंडेशन हेल्प करेल तुम्हाला. कोणती तरी स्किल शिकून देईल आम्ही. स्किल शिकून देईल, त्याच्याद्वारे तुम्हाला जॉब भेटेल, कुठं पण त्याच्याद्वारे जॉब भेटेल. कोणत्याही तुम्हाला सगळ्या प्रकारचे स्किल आम्ही, म्हणजे ज्या स्किल आता आजकाल ट्रेंडिंगला आहे, जसं AI चालू आहे, कोडिंग चालू आहे, त्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवून देऊ. ओडी फाउंडेशन या गोष्टीवर जास्त फोकस करेल की मुला जॉबलेस नाही राहिले पाहिजे कोणताही मुलगा. जर आता एक्झाम्पल देतो, एखादा मुलगा टियर 3 कॉलेजचा आहे आणि त्या मुलांनी खूप मेहनत केली, खूप केलं, पण काय त्याला जॉब नाही भेटत आहे, तर त्याला जॉब देईल ओडी फाउंडेशन, त्याला जॉब देईल. दुसरी गोष्ट, या फाउंडेशनमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे मुलं राहील. जसे की मी सांगतो, माझे 7 मॅनेजर्स आहे, ज्यामधून 7चे 7 IIT बॉम्बेचे, 7चे 7 IIT बॉम्बेचे. तर त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला भेटेल. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही तर ठीक आहे, IITian तर बनणारच. आता एक एक्झाम्पल देतो, जर तुम्ही काय म्हणतो त्याला, जर तुमच्याकडून जेई नाही निघली जर तुमच्याकडून जेई नाही निघली फर्स्ट गोष्ट म्हणलं तर आम्ही तुमचं बीटेक कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला एमटेक साठी गेट या एक्झाम साठी गाईड करू, ज्याद्वारे तुम्ही एमटेक करू शकणार. आयआयटी मध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे गाईड करू की तुम्ही गेट क्रॅकच करावं. जर बाय चान्स नाही झालं क्रॅक, तर तुम्हाला सेकंड ऑप्शन पण देईल. फक्त ही गोष्ट मेंटॉरशिप चालू करण्याचा एकच हेतू की आपले जे स्टुडंट्स आहेत, जे मुलं आजकाल काय करताय, सुसाईड करताय, जे मुलं आजकाल काय करताय, जे मुलं सुसाईड करताय, त्यांनी सुसाईड नाही करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या प्रकारचं आपल्याला काय म्हणतं, आपला स्वतःच. आता मी मेंटॉरशिप मध्ये सर्वात मेन गोष्ट एकच करेल की स्टुडंटला त्यांचं पोटेन्शियल ओळखून देईल. स्टुडंटचं पोटेन्शियल काय, त्याचं पोटेन्शियल, त्याच्यात किती ताकद आहे, तो काही करू शकतो या जगात, असं त्याला ओळखून देईल, त्याच्यातलं पोटेन्शियल ओळखून देईल. आणि त्याला चांगल्या प्रकारचं त्याचा माइंड क्लिअर करून देईल, क्लिअरिटीने त्याला सगळं सांगेल. आणि स्टुडंट डिप्रेशन मधून तर आल्हाद काढेल, डिप्रेशनचं टेन्शन नाही. पण स्टुडंटने हा विचार नाही करू, म्हणूनच मी मेंटॉरशिप चालू केली. दुसरं काही हेतू नाही माझा. सो मेंटॉरशिपला तुम्ही ठीक आहे, 1 घंटा चांगल्या प्रकारे विचार करा या गोष्टीवर की जर सांगतो मी माझं विषयी. सो फर्स्ट गोष्ट म्हणलं तर मी IIT बॉम्बेचा आहे. सेकंड गोष्ट, मी वर्ल्ड टफेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. थर्ड गोष्ट, मला हार्वर्डहून मेल आलेला आहे. चौथी गोष्ट, मी वर्ल्डचे टफेस्ट क्वेश्चन हे 9 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, वर्ल्डचे टफेस्ट. त्यामध्ये एक पण इझी नाही, सगळे टफेस्ट आहे. वर्ल्ड म्हणजे सगळ्यांसमोर वर्ल्ड लागलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट, ही मेंटॉरशिपची फीस खूपच कमी आहे. आता मी काही कोणत्या क्लासेसच्या विरोधात नाही, कोणत्या क्लासेसचा काही विषय नाही. याच्यात आपण मेंटॉरशिप मध्ये एकच सांगू की स्टडी कसं करायचं, बस. हाऊ टू स्टडी याविषयी बोलणार आहे मी. बाकीचं आपल्याला, तुम्ही क्लासेसला जात असेल, खूप चांगली गोष्ट आहे, कारण क्लासेसमध्ये टीचर जे सांगतात ते गोष्टी
तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही चांगले इम्प्लिमेंट करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला जर अडचण येत असेल की या टीचरचं समजत नाहीये, तर आपण एकच गोष्ट सांगू की तुम्ही त्या टीचरला डाऊट विचारा. असं नाही की दुसरा काय म्हणतात क्लासेसचं, मी कोणत्या क्लासेसचं नाव सांगेल ते क्लासेस चांगले, इट इज नॉट फेअर. तर फक्त तुम्ही काय करा, सेल्फ स्टडीवर जास्त फोकस करा. मी एकच सांगेल की सर्वात जास्त फोकस फक्त याच्यावर पाहिजे, सेल्फ स्टडीवर. सेल्फ स्टडीवर फोकस पाहिजे. सेल्फ स्टडीवर फोकस पाहिजे. याच्यावर जर फोकस असला तरच आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू. सो थँक यू. एवढंच आहे मेंटरशिपमध्ये. जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक यू.